बाजारात खूप सारे छान छान डिझाईन अवेलेबल आहेत अंतरपाटाचे. इन्स्टावर खूप सारे पेजेस आहेत जे तुम्हाला कस्टमाइज अंतरपाट करून देतात. बट आमच्या नवरीला सगळं काही कस्टमाइज आणि स्वतःचा टच असलेलं हवं आहे. तर आम्ही आता हे कस्टमाइज करायला घेतो आहे तिच्या लग्नाचा अंतरपाट. कधीतरी सोबत बसून DIYमध्ये एकमेकींसाठी बड्डे गिफ्ट्स आणि ते सगळं ग्रीटिंग्स वगैरे बनवलेत. आता हिच्या लग्नाचा अंतरपाटही आम्हीच बनवतो आहे. बघूया कसा बनतो आहे. सो ही पोरगी लग्न करते, सगळं काही कस्टमाइज लागतं स्वतःचा टच देऊन. सो आज आम्ही बनवतो आहे हिच्या लग्नाचा अंतरपाट. ठीक आहे, आम्ही स्कूलपासून सोबत आहोत आणि आज आम्ही खूप सारे लहानपणी ग्रीटिंग्स बनवले आहेत अँड ऑल, खूप काय काय DIY बनवलं आहे. बट हे आम्ही अंतरपाट DIY करतो आहे. तर आम्ही इथे घेतलं आहे एक अंतरपाटाचा कापड घेतला आणि तो परफेक्ट साईजला नाही आहे. सो आम्ही ॲप्रॉक्सली 5 फीट बाय 3 फीटचा कापड घेतो आहे आणि आता आम्ही याला सगळं जुगाड पद्धतीने करतो आहे. सो आम्ही काय केलं, कॅनवावर जाऊन A3 A4 साईजचे पेजेस घेतले. A3 A4 साईजच्या पेजेसवर आम्ही हव्या त्या फॉन्टनी नावं लिहून घेतले आहेत, जे काही आपलं चौका, चिरंजीव, नवरा नवरीची नावं, स्वस्तिक आणि जी डिझाईन हवी आहे ती. सो आम्ही इथे जात आहोत कमळ आणि कळीच्या डिझाईनसाठी. सो बेसिकली खाली सगळी फुलं येणार आहेत, वर यांची नावं येणार आहेत. बट आता आम्ही एवढे एक्सपर्ट नाही आहोत, सो आम्ही जुगाड करतो आहे. आम्ही ही नावं घेऊन A3 आणि A4 साईजच्या पेपर्सवर प्रिंट काढून आणली आहे. हे आम्ही स्वेपिन करणार आपल्या अंतरपाटाच्या कपड्याच्या खाली आणि तिथून आम्ही हे पहिले बॉर्डर करून घेणार पेन्सिलने. आणि पेन्सिल बॉर्डर झाल्यावर त्याच्यावर मग आम्ही डायरेक्टली ॲक्रेलिक कलरनी पेंट करणार आहोत. सो बेसिकली फिल इन करणार आहोत आणि ॲक्रेलिक कलरमध्ये पाणी न टाकता डायरेक्टली जे आहेत ते शेड आम्ही यूज करतो आहे आणि त्याने आम्ही कंप्लीट करणार आहोत. लेट्स सी हाऊ इट टर्न्स आउट. आणि एंडिंगला आता पूर्ण सुकून झाल्यावर त्याला आम्ही एंडिंगला चारी बाजूनी एक शिलाई मारून लेस लावणार आहोत.